आता सिंहासन त्यागून तुमच्या पुढे येऊन गुडघे टेकून बसलाय. बहुत खूप खामोश. सरदेशा औरंगजेब ताट चुपला. चुप. बता संभा, बता, का रखे लूट, का रखाय खजाना, का रखे लूट. तसे उसळले संभाजी. अरे हिंदुस्तान आमचा खजाना, इथलं मातीतलं कण मानतो आम्ही सोनं. औरंगजेब तू गिळलास खजाना, तू गिळलीस लूट, पण आम्ही मागणार नाही तुझ्यासारखे, होणार नाही भिकारी. अरे हिंदुस्तान हाक मारून भीक देतो तुझ्यासारख्यांना, घेत नाही तसा घेऊ मनगटाच्या बळावर. बस सरपडत राहिला औरंगजेब, सरपडत. ये मराठे क्या खिलाते अपने बच्चों को, क्यों पैदा नहीं हुआ ऐसा एक भी शख्स हमारे जनाने में. हे मराठे आपल्या पोरांना काय खायला घालतात, का असलं एकतरी पोरग माझ्या घरात नाही जन्माला आलं. तसे उसळले संभाजी. अरे तुझ्या पोटी कसा जन्मेल संभाजी, कसा जन्मेल संभाजी तुझ्या पुशीत. संभाजी जन्मेल तशी छत्रपतींच्या पुशीत आणि महाराष्ट्राच्या मुशीतच. अरे स्वतःच्या बापाला विष देणारा तू, स्वतःच्या भावाची खुलेआम कत्तल करणारा तू, तुझ्या पोटीस कसा जन्मेल संभाजी. संभाजी येईल तर सह्याद्रीच्या कड्यावर आणि बस तुझ्या नरड्यावर. याद राख, महाराष्ट्राच्या मातीत उभा आहेस तू, इथंच माती करू. आमच्याच वाटेवर येऊन आमच्याशीच वाटवारी करणाऱ्याची त्याच्या वाटेवर जाऊन वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्या वाटेवर परतत नाही. आहे इतिहास आहे आमचा. नको लागूस नादाला. बस औरंगजेब संतापला. ले जाओ इसे हमारे नजरों के सामने से, निकाल दो इसकी आंखें जलाती है बहुत हमें, काट डालो इसकी जबान बोलती बहुत है, जाओ. आणि औरंगजेबाच्या दरबारातनं संभाजीराजांना नेलं गेलं. अखेर वडस्तंभाला संभाजीराजांना बांधलं गेलं. तोपर्यंत सजेचा पहिला अंमल चालू झालेला. सजा होती डोळे काढायची. हापशे आले. लालबुंद तापलेल्या तप्त सळ्या घेऊन येताना दिसले हापशी. कळून चुकलं, डोळे जाणार आता. संभाजींनी मिटले नेत्र आणि डोळ्यासमोर आले राजे शिवछत्रपती, मासाहेब जिजाऊ, आई सईबाई, मावळे, गडकोट. अरे याच डोळ्यांनी घेतलं दर्शन स्वराज्याचं, याच डोळ्यांनी बघितली स्वप्न स्वराज्य संवर्धनाची, याच डोळ्यांनी केला इशारा त्या आपल्या मावळ्यांना. तेच डोळे संभाजींनी उघडले नेत्र. डोळ्यापुढे आल्या लालबुंद तप्त सळ्या, आल्या समोर, घुसल्या आत. चर्र यातनांचा जाळ झाला नुसता. सळ्या गेल्या आत निघाल्या त्याच वेगानं बाहेर. डोळे नव्हते कुठंच, उरल्या होत्या फक्त खोपण्या, काळ्या कबिंद उग्रा तर्फ बाहेर फेकणाऱ्या. अरे पायात साधा काटा गेला तर 8 दिवस पाय धरून बसतो आम्ही. डोळ्यात लालबुंद तप्त सळ्या गेल्या असतील, किती सोसलं असेल, किती सहन केलं असेल, किती. पण तोपर्यंत सजेचा दुसरा अंमल चालू झालेला. सजा होती जबान काटायची. हापशे आले, लखलखती नंगी तलवार घेऊन आले. पण संभाजींचा जबडा बंद. जीभ छाटणार कशी. त्यातले 2 हापशी पुढे आले. जबडा उघडायचा प्रयत्न करू लागले. जबडा उघडे ना. मेकाने मस्तकावर प्रहार केला पण जबडा उघडे ना. अरे उघडेल कसा, सिंहाचा जबडा आहे. सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजती दात ही आमची अवकात सांगणारा संभाजी आहे. पण तोपर्यंत एकाने युक्ती केली. संभाजींचं नाक दाबून धरलं. श्वासासाठी ओठ हल्ले, श्वासासाठी जीव गलबलला. श्वासासाठी ओठ हल्ले, जीभ लवलवली. त्याच संधीचा घेतला फायदा. सांडशीत पकडली जीभ, ओढली बाहेर. नंगी लखलखती तलवार साप. तोंडातनं वगळलं नुसतं लालबुंद रक्त. जीभ पडली होती समोरच वळवळत. ती तयार नव्हती संभाजीराजांपासनं पोरकं व्हायला. अरे या जिबेने दिली किलकारी जय भवानीची. या जिबेने केला जागर जय भवानीचा. या जिबेने दिले बोल ते मासाहेब, आबासाहेब, आऊसाहेब. ती जीभ पडली होती समोरच वळवळत. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, तब्बल 40 दिवस अनन्वित अत्याचार चालू होते. अरे बोकड सोलावासा संभाजींचं कातडं सोलून काढलं. त्यावर मिठाचं पाणी ओतलं. चर्र यातनांचा जाळ व्हायचा नुसता. कुणीतरी यायचं, तलवारीच्या पात्यानं संभाजीराजांच्या मासाचे लत्ते कापून कुत्र्या गिधाडांना खाऊन घालायचं. कुणीतरी यायचं, गुडघ्याच्या वाट्या काढून न्यायचं. कुणीतरी यायचं, बोटं छाटायचं. अरे कुणी बघितलं असतं तर वाटलं नसतं मराठ्यांचा छत्रपती आहे.
अरे भूतासारखी अवस्था झालेली, तरी एवढं सगळं सोसून सुद्धा माझा सर्जा संभाजी राजा सहन करत राहिला का? आपण शिवछत्रपतींचे पुत्र आहोत या अस्मितेसाठी सहन करत राहिला. अखेर आला तो काळा दिवस, फाल्गुनी वद्य अमावस्या, औरंगजेबाची अखेरची सजा. संभाजींचं मस्तक कलम करा आणि संभाजींचं मस्तक छाटलं गेलं, भाल्याच्या फळाला अडकवलं गेलं आणि गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी महाराष्ट्रात संभाजींच्या मस्तकाची गुढी उभारली. आली त्या इंद्रायणी भीमेच्या तीरावर, त्या इंद्रायणी भीमेच्या तीरावर त्या रयतेत रावला तो भाल्याचा फाळ. त्या भाल्याच्या फाळ्यातनं रक्ताचा पडला मस्तकातून एक थेंब त्या इंद्रायणी भीमेच्या पात्रात आणि थरारली इंद्रायणी भीमा. अरे याच इंद्रायणी भीमेने बघितलेले ते तेज, ते शौर्य, ते धाडस, ते साहस, ती ज्वलन तेज सनिष्ठा. गेले 350 वर्ष झाली ती इंद्रायणी भीमा आजही रडतेच आहे. सगळ्यांना सांगते आहे, खरा सर्जा संभाजीराजा अजून कोणाला कळलाच नाही. अखेर तो औरंगजेब सुद्धा म्हणत राहिला, सचमुच छावा है छावा शेर का, हमने आंखें निकाल दी उसकी लेकिन उसकी नजर कभी झुकी नहीं हमारे सामने. हमने जबान काट दी उसकी लेकिन उस जबान ने मांगे नहीं रहम के 2 लफ्ज हमारे सामने. हमने हाथ काट दिए उसके लेकिन नहीं फैलाए उसने अपने हाथ हमारे सामने. हमने पाँव काट दिए उसके लेकिन उसने अपने घुटने टेके नहीं हमारे सामने. हमने गर्दन भी काट दी उसकी लेकिन उसकी गर्दन कभी झुकी नहीं हमारे सामने. या अल्लाह, होंगे कामयाब कभी या ऐसे ही लौटना पडेगा खाली हात दिल्ली. पण औरंगजेबाच्या नशिबात दिल्लीला जायचं भाग्य कधी आलंच नाही. संभाजीराजांच्या रक्ताच्या थेंबातून इथं जन्माला आले हजारो लाखो संभाजी. संताजी धनाजी सारखा एक मावळा लढत राहिला, झुंजत राहिला राजाशिवाय. 14 वर्ष औरंगजेबाला टक्कर देत राहिला आणि अखेर त्या औरंग्याची कबर इथं महाराष्ट्रात बांधून मगच शांत झाला. ही कथा होती संभाजीराजांच्या बलिदानाची. ही कथा होती संभाजीराजांच्या राष्ट्रप्रेमाची, राष्ट्रभक्तीची. जय शंभूराज. झालं.